मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेली अनेक वर्ष रखडलंय आणि असं असलं तरी आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या 2 टप्प्याच्या ठेकेदारांना अजून मुदत वाढ हवी आहे। मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुदत वाढ देण्यास स्पष्ट नकार दिलाय। मार्च 2026 या मुदतीत काम पूर्ण करण्याची सक्त सूचना त्यांनी केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या ठेकेदारांची नुकतीच दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये गडकरी यांनी ठेकेदारांची कानउघडणी केली आहे। दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी आता नवीन डेडलाईन देण्यात आलेली आहे। मार्च 2026 अखेर हे काम पूर्ण करावं लागणार आहे। विशेषतः जे रखडलेलं काम आहे त्या रखडलेल्या कामासंदर्भात वाढीव मुदत मागण्यात आलेली होती, मात्र ती मुदत जी आहे ती केंद्राकडून नाकारण्यात आलेली आहे। मुख्य जर आपण पाहायला गेलं तर आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड अशा 2 जे महत्त्वाचे टप्पे जे आहेत ते टप्पे त्या टप्प्यातील काम जे आहे ते रखडलेलं आहे आणि या टप्प्यांसाठी वाढीव मुदत मागण्यात आलेली होती, मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाकडून या दोन्ही टप्प्यांना मुदतवाढ नाकारण्यात आलेली आहे। आणि मुदतवाढ मागणाऱ्या ठेकेदारांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देखील कानउघडणी करण्यात आलेली आहे। कारण आपण जर पाहायला गेलं तर हे पूर्ण काम लांबल्याने अंदाजपत्रकापेक्षा जवळपास 30% कामाच्या रकमेत वाढ होणार आहे आणि दोन्ही टप्प्यांसाठी जवळपास प्रत्येकी 250 ते 300 कोटींची वाढीव निधी लागण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे या 2 टप्प्यातील काम जे आहे ते विशेषतः आता दिलेल्या मुदतीतच करावं लागणार आहे आणि त्यामुळे मार्च 2026 पर्यंत हे काम आता पूर्ण होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।